रसिको हो, नमस्कार. गोंधण शांताबाईंच्या शब्दांचं ह्या मालिकेच्या समारोपाच्या भागापर्यंत आपण येऊन पोचलो आहोत. ही संकल्पना डोक्यात येण्याचं मूळ कारण म्हणजे शांताबाईंसारख्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाचं जन्मशताब्दी वर्ष हे केवळ 3-4 तासांच्या एका कार्यक्रमात न सामावणारं आहे. शांताबाईंच्या पिढीमधले विचारवंत, प्रतिभावंत यांची थॉट प्रोसेस, यांचं स्ट्रगल, त्यांचं करिअर आणि वर्षानुवर्ष ते कसे प्रगल्भ होत गेले हे कुठेतरी डॉक्युमेंट व्हावं, त्यांचं जतन व्हावं आणि ते एक रोल मॉडेल म्हणून आजच्या पिढीपर्यंत पोहोचावं अशी इच्छा मनात होती. ही संकल्पना डोक्यात आली आणि अक्षरशः 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी याचा पहिला भाग आम्ही शूट केला आणि ह्याचं श्रेय जातं अजय गोखले व मिलिंद जोशी यांना, कारण त्यांनी त्यासाठी दिलेलं आर्थिक व मानसिक पाठबळ. मालिकेच्या पहिल्या भागापासून आजच्या भागापर्यंत जे मान्यवर यामध्ये सहभागी झाले त्यांनी शांताबाईंच्या साहित्यातील वेगवेगळे कंगोरे अतिशय अभ्यासपूर्वक आपल्यासमोर उलगडले आणि त्यासाठी मला असं वाटतं की त्यांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करीन. आणि हे शक्य झालं ते केवळ त्या सर्वांच्या शांताबाईंवरती असलेल्या प्रेमापोटी आणि श्रद्धेखातर. स्मृतिगंधचे अमित टिल्लू व रोहित शुक्ल यांना जेव्हा ही कॉन्सेप्ट मी सांगितली तेव्हा अक्षरशः एका क्षणाचाही विलंब न करता त्या दोघांनी असं म्हटलं की स्मृतिगंधच्या प्रेक्षकांना हे सगळं नक्कीच आवडेल आणि स्मृतिगंधसारखा एवढा मोठा व्यापक प्लॅटफॉर्म त्यांनी याच्यासाठी उपलब्ध करून दिला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारखे लाभलेले अभिरुची संपन्न रसिक ज्यांच्या प्रतिसादामुळे आम्हाला प्रोत्साहनच मिळत गेलं. रसिको हो, आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार रसिको हो. स्मृतिगंध प्रस्तुत गोंधण शांताबाईंच्या शब्दांचं आजचा हा सांगतेचा भाग. शब्दव्रती शांताबाई मराठी साहित्याच्या अवकाशातलं एक आनंददायी असं स्त्रीपर्व. लोकप्रिय कवयित्री, गीतकर्त्री, ललितलेखिका, अनुवादिनी, अनुसर्जिनी, बालसाहित्यिका, आस्वादक, समीक्षिका, साहित्याच्या सर्व दालनांमध्ये मुक्त संचार करणारी शब्दयोगिनी, मराठी चित्रपटसृष्टीला वेढून राहिलेली चैत्र यामिनी, शांताबाईंचं विविधरंगी आस्वाद्य असं लेखन आणि अर्धशतकाहून अधिक काळ बहरलेली त्यांची साहित्यिक कारकीर्द हे मराठी साहित्य शारदेचं एक कोरीव असं लेणं आहे. बाह्य प्रेरणा आणि अंतःप्रेरणा यांचा अतिशय सुंदर समन्वय करत राजस रसिकतेनं जीवन जगत शांताबाईंनी आपल्या बोलघेवड्या स्वभावानुसार आपलं साहित्य लिहिलं. त्यांचं साहित्य, त्यातला कुठलाही प्रकार आपल्याशी सातत्यानं संवाद साधत असतो हेच खरं. दिसते न दिसतेसे सारे संदिग्ध धूसर, दिसते न दिसतेसे सारे संदिग्ध धूसर, काही अंतस्थाचा रंग चढे वस्तू जातावर. तसा त्यांच्या अंतस्थाचा रंग त्यांच्या साहित्यावर पसरलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे त्यांच्या साहित्याच्या वाचनातून, आस्वादातून आपल्याला मिळणाऱ्या आनंदाच्या परी या विविध रंगी असतात. हे तुम्ही, मी, आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर प्रत्येक फूल वेगळं, त्याचा गंध, त्याचा रंग वेगळा, पण प्रत्येक फुलाच्या कहाणीतून आपल्याला भेटणारी परिराणी मात्र एकच असते. आणि म्हणूनच साहित्याच्या सर्व दालनातून अतिशय मुक्तपणे विहार करणारी ही परिमनाची वागीश्वरी कृतार्थ असं साहित्यिक जीवन जगून आपल्यातून निघून गेली. तो दिवस होता 6 जून 2002. 12 ऑक्टोबर 1922 हा शांताबाईंचा जन्मदिवस. गेलं संपूर्ण वर्षभर महाराष्ट्राच्या रसिकानं त्यांच्या गीतकलेचा, त्यांच्या साहित्याच्या सर्व प्रकारांचा अगदी मनसोक्त अनुभव घेतला. शांतोत्सवच केला असं म्हणायला हरकत नाही. स्मृतिगंधच्या या व्यासपीठावरती शांताबाईंच्या या विविध साहित्यिक रंगांची, त्याच्या उभ्या आडव्या धाग्यांची गर्भरेशमी पैठणी विणायचं ठरवलं आणि मग त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक असा हा पैठणीचा सुंदर भाग सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. विविध क्षेत्रातली विविध मंडळी आली
आणि त्यांनी या पैठणीचे उभे आडवे धागे विणत विणत नेले. आणि आत्ता मघाशी सांगितलं तसं या शांताबाईंच्या साहित्यिक पैठणीचा हा सांगतेचा धागा आता माझ्या हाती आहे. हा गर्भरेशमी धागा आहे, ज्याच्यावर मी आयुष्यभर प्रेम केलं आहे, एवढंच संवेदनशीलतेनं मी इथं म्हणू इच्छिते. मंडळी, आता शांताबाईंच्या साहित्याबद्दल बोलायचं झालं तर त्या आपल्या साहित्य लेखनाची व्याख्या इतकी सुंदर करतात. त्या असं म्हणतात की शब्दांच्या प्रेमात पडले आणि शब्दांशी खेळत राहिले. म्हणजे आपल्या लेखनाचं गुज इतक्या सहजपणे त्या सांगून टाकतात. छंदातून धंदा, आणि हा शब्द त्यांचाच आहे, आणि त्यातून अलग होऊन मिळवलेलं छंदाचं साफल्य, या शब्दात आपल्या साहित्याचं मर्म ते आपल्यासमोर सांगतात. प्रखर अशी स्मरणशक्ती, स्मरणरंजनात रमण्याची वृत्ती, कोणत्याही गोष्टीवर अलोट प्रेम करण्याची त्यांची शक्ती आणि त्यांचं नितळपण, यातून शांताबाईंचं साहित्य एखाद्या नदीसारखं वाहत वाहत आपल्या मनात येऊन वसलेलं आहे. आणि त्याच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्र उभी राहिलेली आहेत, ज्यांच्यावर आपल्या अनेक पिढ्या प्रेम करत आल्या आणि प्रेम करत राहणार आहेत. कवितेच्या संदर्भात सुद्धा ते असंच बोलतात. ते असं म्हणतात की माझ्या कवितांमधून मी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करते. मी माझ्या भोवतालचं सारं जग, याच्यातल्या प्रेरणा मी शोधायचा प्रयत्न करते. माझे अनुभव, माझं दुःख, माझं एकाकीपण आणि आभाळ भरून बरसणारा माझ्या जीवनात येणारा आनंद, या सगळ्याचं मला विलक्षण अप्रूप वाटतं. त्यातूनच मला शब्द गवसतात आणि माझी कविता निर्माण होते. आपल्या कवितेच्या संदर्भात इतक्या सहजतेनं त्याचं मर्म ते सांगून टाकतात. शब्दात चित्रे रेखिली, शब्दात शिल्पे कोरिली, शब्दातुनी पिकुनी पुरे, फळ हे आता आले रसा, असं त्यांनीच म्हटलेलं आहे. तेव्हा त्यांच्या कवितेचं, त्यांच्या साहित्याचं पिकून पक्व झालेलं असं फळ आणि त्याचं रसपान हाच स्मृतिगंधचा आत्तापर्यंतचा आणि या जन्मशताब्दी वर्षातला हा उद्देश होता. आणि त्यातूनच हा शांतोत्सव निर्माण झाला असं मी आपल्याला सांगेन. मघाशी म्हटलं तसं की 12 ऑक्टोबरपासून ही रसयात्रा सुरू झालेली असं आपण म्हणू. खेड मंचरचा शांताबाईंचा जन्म, त्यांचं बालपण तिथं गेलं. लोकगीतं, लोकसाहित्य आणि त्या काळातलं साहित्य, या सगळ्याचे संस्कार त्यांच्या पर्यावरणानं त्यांना दिलं, त्यांच्या घरात त्यांना मिळाले. आणि मुळामध्ये अगदी आजी आजोबांपासून आपल्या आई वडिलांपर्यंत वाचण्यावर प्रेम करणारी सगळी माणसं त्यांना बालपणी लाभली. हे खरं शांताबाईंचं भाग्य. त्यानंतर मात्र त्या पुण्याला आल्या आणि पुण्याच्या सांस्कृतिक पर्यावरणात त्या घडल्या असं आपण म्हणू शकतो. व्यावसायिक धावपळीची 40 वर्ष त्या मुंबईत होत्या. त्यामुळे मुंबईच्या वाङ्मयीन, साहित्यिक आणि एकंदरीतच सांस्कृतिक पर्यावरणामध्ये त्या बहरलेल्या आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की खेड मंचरपासून मुंबई पुण्यापर्यंतचा एक गुंतागुंतीचा पैस म्हणजे शांताबाईंचं आयुष्य. आणि आयुष्य असं म्हणत असताना आपण साहित्याचे धागेदोरे आपल्या हाती घेतलेले आहेत, याची जाणीव आपल्याला आहे. आता बघा की जनाबाईंच्या अभंगामध्ये जसा सतत आपल्याला विठ्ठल जाणवत असतो, तसं शांताबाईंच्या गीतकळेमध्ये आपल्याला एक मंगेश भेटत असतो. संत जनाबाईंच्या मागे पुढे एक विठ्ठल असतो. म्हणजे एका लोकगीतात म्हटलेलंच आहे ना की मागे इट्टल आणि पुढं जनी. तसंच शांताबाईंच्या मागे आणि पुढे एक मंगेश असतो. आणि विठ्ठल काय, मंगेश काय, ह्या दोन्ही देवता, हे दोन्ही देव त्यांच्याकडे म्हणजे जनाबाईंकडे सुद्धा आणि शांताबाईंकडे सुद्धा देवदृष्टीनं पाहत असतात, हे आपल्याला त्यांच्या साहित्यातून जाणवतं. मुळामध्ये विठ्ठल आणि मंगेश म्हणजे काय, तर मागच्या आणि पुढच्या परंपरा जपण्याची संत जनाबाईंची आणि शांताबाईंची असोशी, किंवा मागच्या आणि पुढच्या परंपरा आणि आधुनिकता यांच्यावरची त्यांची श्रद्धा म्हणजेच विठ्ठल किंवा मंगेश. म्हणून शांताबाई मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश असं लिहून जातात. पण त्यांच्या साहित्याचं रसपान करताना
त्याचा नेमका अर्थ आपल्याला कळतो. मंडळी, स्मृतिगंधच्या या व्यासपीठावरती शांताबाईंच्या साहित्याचा, त्यांच्या गीतकलेचा, त्यांच्या कवितांचा बराच ओहापोह झाला. शांताबाईंनी अनुवादित केलेली, खरं तर मी असं म्हणेन की त्यांनी अनुसर्जित केलेली अशी त्रिवेणी. त्रिवेणीचे करते धरते म्हणजे गुलजार साहेब. 1972-73च्या सुमाराला कमलेश्वरांच्या सारिका या साहित्याला वाहिलेल्या पत्रिकेमधून ही त्रिवेणी पहिल्यांदा रसिकांना भेटली. आता हा जो आकृतिबंध आहे तो गुलजारजींच्याच म्हणण्याप्रमाणे त्यांना हा नवीन आकृतिबंध मिळाला आणि आपल्या मनातल्या अनेक गोष्टी त्यांना अतिशय टोकदारपणे त्या त्रिवेणीतून मांडता आल्या. त्रिवेणी ही 3 ओळींची थेट भिडणारी अल्पाक्षरी परंतु टोकदार कहन असलेली लघुकविता असं आपल्याला म्हणता येईल. आता लघुकविता म्हटले की अनेक हायकू, चारोळी, सुनीत हे प्रकार मराठी वाचक आणि रसिकांच्या परिचयाचे आहेत. आता चारोळी ही आपल्या भावनांना तात्काळ असं शब्दरूप देणारी, थोडी चमकदार, चटकदार अशी शब्दरचना सर्वसामान्य वाचकांमध्ये सुद्धा अतिशय लोकप्रिय झाली. सुनीत हा इंग्रजी साहित्याच्या प्रभावातून आपल्यापर्यंत आलेला असा प्रकार. आणि आपण हायकूबद्दल म्हणायचं झालं तर जपानी कवितांमधला निसर्ग आणि मानवी मनाच्या संवेदना एकत्र होऊन अत्यंत अल्पाक्षरी अशा आपल्यापर्यंत येऊन भिडतात तो हायकू. या सगळ्यापेक्षा गुलजारजींची त्रिवेणी वेगळी आहे आणि गुलजारजींनी स्वतःच तिचं मर्म काय सांगितलं आहे ते आपण ऐका, कारण मी त्यांचे शब्द तुम्हाला ऐकवते. गुलजारजी स्वतः असं म्हणतात कि जैसे कि पहले कह चुका हूँ कि ये फॉर्म मेरी अपनी ईजाद है. ही माझी स्वतःची कल्पना आहे. बड़ी सीधी सी फॉर्म है 3 मिसरों की. 3 ओळींची अगदी साधी कविता है, लेकिन इसमें एक ज़रा सी घुंडी है, हल्की सी गम्मत है त्यात एक छोटी सी. पहले 2 मिसरों में बात पूरी हो जानी चाहिए. गज़ल के शेर की तरह वो अपने आप में मुकम्मल होती है और तीसरा मिसरा रोशनदान की तरह खुलता है. या शब्दामध्ये त्रिवेणीचं मर्म आणि त्याची रचना ते आपल्याला सांगतात. म्हणजे तिसऱ्या ओळीनं त्रिवेणीची मितीच बदलते. पहिल्या 2 ओळींमध्ये कवीला जे सांगायचं आहे त्याचा एक अर्थ पूर्ण होतो. म्हणजे पुन्हा एकदा गुलजारजींचा संदर्भ घ्यायचा तर पहिल्या 2 ओळी या गंगा यमुनेसारख्या एकत्र येतात आणि त्या एकत्र येताना जो अर्थ निर्माण होतो त्यात वाचक गुंतून पडतो. तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं तिसरी ओळ वाचताना की सरस्वतीसारखी ती तिसरी ओळ त्या गंगा यमुनेच्या संगमाच्या खालून वाहतीये आणि तिथं त्रिवेणीची मिती बदलते, अर्थ पूर्णपणे बदलतो आणि वाचक एकदम जागा होतो. काहीतरी वेगळं मिळाल्याचा अनुभव त्याला येतो. आणि म्हणून या सगळ्या त्रिवेणी आणि शांताबाईंनी त्याचं केलेलं अनुसर्जन, मी अनुवाद नाहीच म्हणत आहे, कारण शांताबाई स्वतः प्रज्ञावान कवयित्री असल्यामुळे दोन्ही कवींच्या प्रेरणांचा संगमसुद्धा तिथं होतो आणि त्याप्रमाणे नेमक्या शब्दांची योजना शांताबाई करतात. म्हणून या त्रिवेणीवर विचार होणं हे महत्त्वाचं आहे. अर्थात सगळ्या त्रिवेणींचा अनुवाद आम्ही आपल्याला ऐकवू शकत नाही, पण गुलजारजींची मूळ त्रिवेणी आणि मग शांताबाईंनी त्याचं केलेलं मराठी रूपांतर किंवा अनुसर्जन असा या त्रिवेणींचा आनंद आपण घेऊया. चला, त्रिवेणीच्या माध्यमातून गुलजारजी सामाजिक विसंगतीवर नेमकं बोट ठेवतात किंवा समाजामध्ये त्यांना जिथं जिथं विसंगती आढळते त्या विसंगतीवर अत्यंत मार्मिक आणि अल्पाक्षरी असं भाष्य ते आपल्या त्रिवेणीमध्ये करतात. आता उदाहरणार्थ, उफ ये भीगा हुआ अखबार, पेपर वाले को कल से चेंज कर दो. या 2 ओळींमध्ये तो सर्वसामान्य माणसाच्या मनातला वैताग आपल्यापर्यंत येतो. पण तिसरी ओळ येते, 500 गाव बह गए इस साल. म्हणजे बघा ना, या त्रिवेणीचं संपूर्ण परिमाणच बदलून जातं या तिसऱ्या ओळीनं. आता माय मराठीत त्याचं रूपांतर करताना शांताबाई म्हणतात, आजचा पेपर इतका भिजलेला कसा,
आजचा पेपर इतका भिजलेला कसा? उद्यापासून हा पेपर मला बदलून टाका. अहो, यावर्षी 500 गावं पुरात वाहून गेली. तेव्हा या त्रिवेणीला एक अस्सल मराठी रूप येतं. मला एवढंच सांगायचं आहे की वर्तमानपत्रामध्ये हादरवून टाकणाऱ्या, आपल्याला पूर्णपणे हलवून टाकणाऱ्या अशा अनेक बातम्या आपण वाचत असतो. त्यावेळेला आपलं मन हलतं, हादरतं, पण आपण लगेच सावरतो आणि पुन्हा पुढचं पान उलटतो आणि पुढं जातो. आपल्याला आलेली ही जी व्यक्तिगत पातळीवरची आणि सामाजिक पातळीवरची असंवेदनशीलता किंवा जी मनाला आलेली बधिरता आहे, त्यावर खरं तर गुलजारजींना या त्रिवेणीमधून भाष्य करायचे. आणि ही जी आपल्या स्वभावात आलेली विसंगती, हा जो बेरडपणा आणि बेडरपणा आहे, त्यावरच हे भाष्य आहे. पण शांताबाईंचं मोठेपण असं की दुसऱ्याच्या कवितेचं मराठीकरण करताना सुद्धा त्या आपल्या स्वतःच्या कवित्वाला विसरून पूर्णपणे गुलजारमय होतात आणि नेमकी त्यांची शैली या त्रिवेणीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणून ठेवतात. आता बघा, दुसरी त्रिवेणी आपल्यासमोर सादर करते. बेलगाम उड़ती हैं कुछ ख्वाहिशें ऐसे दिल में, बेलगाम उड़ती है कुछ ख्वाहिशें ऐसे दिल में, मेक्सिकन फिल्मों में कुछ दौड़ते घोडे जैसे. आता पाहिलं, इथं मला पुन्हा गालिब आठवायला लागली कि हज़ारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमां फिर भी कम निकले. आपल्या आशा, आकांक्षा यांचे वारू, यांचे अश्व आपल्या मनामध्ये आणि हृदयामध्ये सदैव उधळलेले असतात. म्हणजे त्यांना कितीही आवरू गेलं तरीसुद्धा ते आवरणं किती कठीण आहे हे आपल्यालाच कळत असतं. आणि म्हणून असे बेलगाम आकांक्षांचे वारू उधळले की आपल्या मनाला किंवा आपल्या हृदयाला तबेला नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं. आणि नेमकी हीच शब्दकळा गुलजार साहेब वापरतात. ते म्हणतात की बेलगाम उड़ती हैं कुछ ख्वाहिशें ऐसे दिल में, मेक्सिकन फिल्मों में कुछ दौड़ते घोडे जैसे. आणि मग आता तिसरी ओळ येते, आपली अगतिकता, की नाही मी आवरू शकत या सगळ्या आकांक्षांना, इच्छांना. ते म्हणतात थान पर बांधी नहीं जाती सभी ख्वाहिशें मुझसे. आणि आता शांताबाईंनी त्याचा केलेला अनुवाद, आता हा शब्द नाही मला आवडत आहे पण तरी मी वापरते. त्या असं म्हणतात की अशा बेलगाम, आता हा शब्द तो तसाच ठेवला आहे त्यांनी, अशा बेलगाम उसळत आहेत हृदयातल्या आकांक्षा, जसे मेक्सिकन चित्रपटात घोडे बेफाम दौडणारे. आणि मग तिसरी ओळ, या साऱ्या आकांक्षा तबेल्यात करताच येत नाही ठाण बंद. इथं बरोबर ठाण बंद हा नेमका शब्द शांताबाई वापरतात आणि आपण ठाण बंद होऊन जातो. गुलजारजी आणि त्यांची प्रतिमासृष्टी हा एक खूप मोठा आणि गहन विषय आहे. पण त्यांची गीतं ऐकताना, त्यांच्या कवितांचा आस्वाद घेताना वाचक या प्रतिमांच्याच प्रेमात पडतो. चंद्र, रात्री, स्वप्न यांच्या संदर्भातल्या अनेक प्रतिमा अशा आहेत की आपण चक्क त्यांच्या प्रेमात पडतो. सपने पे पड़ गया पाँव या तऱ्हेनं ते आपली भावना व्यक्त करतात. 116 चांद की रातें एक तुम्हारे कांधे का तिल, किंवा चांद कटोरा लिए भिकारन रात, अशी एक वेगळीच प्रतिमा त्यांच्या गीतामधून आपल्यापर्यंत येते. चांद पुखराज का, रात पश्मिने की, असे ते तरल आणि भावुक शब्दातही या चंद्राला आपल्या गीतामध्ये आणतात. किंवा कांच के ख्वाब, कांच की बूंदे, खामोशियों की आवाज़ें यासारख्या त्यांच्या संकल्पना जितक्या मोहक तितक्याच चक्रावून टाकणारे असतात. गुलजारजींच्या त्रिवेणीचं एक वैशिष्ट्य आहे की चंद्राच्या ज्या विविध प्रतिमा आहेत त्या त्यांच्या त्रिवेणीमध्ये पण येतात. आता उदाहरणार्थ एक तुम्हाला त्यांची त्रिवेणी ऐकवते की रात के पेड़ पे कल ही देखा था, रात के पेड़ पे कल ही देखा था चांद बस पक के गिरने वाला था. एखादं पक्व फळ झाडावर असावं आणि केव्हाही गळून पडेल इतकं पक्व झालेलं असावं, अशी चंद्राला ते उपमा देतात. आता बघा, रात्रीच्या निळ्या राखी आकाशातला तो चंद्र, झाडामागे दडलेला, आपल्या बालपणापासून तारुण्यापर्यंत आणि एकाकी झाल्यानंतर वार्धक्यापर्यंत चंद्र आणि ते झाड हे आपल्या मनात आहे, स्वप्नात आहे, आपल्या अनुभवात आहे. हे एक चित्र आपल्या DNA मध्ये खरं तर अगदी फिट झालेलं आहे.
पण गुलजारजींची प्रतिमा त्रिवेणीत सुद्धा त्याला किती वेगळं करते की रात के पेड़ पे कल ही देखा था, चांद बस पक्के गिरने वाला था. आणि तिसरी ओळ इतकी भन्नाट असते की सूरज आया था, जरा उसकी तलाशी लेना. आणि तिथे सगळा अर्थ बदलतो. हा सूरज म्हणजे काय? चंद्र म्हणजे आपली स्वप्न, पूर्ण झालेली किंवा अपूर्ण असलेली. आत्ता आपल्या हाती लागतायत असं वाटतं, विशेष करून रात्री. कारण रात्र ही स्वप्नांची असते, पुऱ्या झालेल्या किंवा अपूर्ण असलेल्या. पण रंगी बेरंगी अशा भावनांनी न्हायलेली ही स्वप्न रात्री पाहायची, त्यांचा आनंद लुटायचा. ती आपल्याला मिळाली नाही म्हणून वास्तवात आल्यानंतर दुःख करायचं. पण ही जाणीव कधी होते की ती स्वप्नच आहेत आणि धगधगीत रखरखीत असं वास्तव वेगळंच आहे. तो सूर्य आला की चंद्र कुठेतरी गुल होतो. ते पिकून असं तयार झालेलं चंद्र नावाचं फळ कुठंतरी कुणीतरी दुसरंच घेऊन जातं. म्हणजे सूर्य ही आपली विवेकबुद्धी आहे असं कुठेतरी त्यांची ही त्रिवेणी वाचत असताना मला जाणवतं. सूरज आया था, जरा उसकी तलाशी लेना असं ते म्हणतात. आणि या त्रिवेणीचा तितकाच भन्नाट असा अनुवाद शांताबाई करतात. रात्रीच्या झाडावर कालच पाहिला होता त्याला, आकाशातून चंद्र पिकून गळायला आला होता. आता हे कसं सगळं मराठमोळं झालं की नाही. आणि मग तिसरी ओळ सुद्धा तशीच. सूर्य येऊन गेला ना, झडती घ्या बरं त्याची. त्रिवेणीच्या या तिन्ही ओळी आपल्याला चकवतात. आणि पहिल्या दोन ओळीतला तो अर्थाचा समन्वय आणि तिसऱ्या ओळीत अर्थ आपल्याला एकदम वेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. तेव्हा गुलजार म्हणतात तशी खरंच ती गुप्त सरस्वती आपल्या मनाच्या पृष्ठभागावर येते. चांद के फाय, चांद की पेशानी से उठता हुआ धुआं, अशा देखील खूप प्रतिमा गुलजारजी आपल्या गीतांमध्ये आणि आपल्या कवितांमध्ये वापरतात. आता ही एक त्रिवेणी ऐका की रोज उठकर चांद टांगा है फलक पे रात को. अशी स्वप्न रात्रीच्या खुंटीला अडकवून ठेवायची. रोज उठकर चांद टांगा है फलक पे रात को, रोज दिन की रोशनी में रात तक आया करे. रोज दिन की रोशनी में रात तक आया किए. दिवसाच्या प्रकाशामध्ये उन्हामध्ये तापून मगच त्या रात्रीकडे जायचं असतं. गुलजारजींचे शब्द हे अनुभवाच्या उन्हात तापून येतात असं जे म्हणतात ते किती खरं आहे बघा. आणि मग तिसरी ओळ आहे की हात भर के फासले के लिए, हात भर अंतरासाठी, हात भर के फासले को उम्र भर चलना पडा. खरं तर सत्य आणि स्वप्न यांच्यामधलं अंतर हे हातभरच असतं, पण त्यासाठी चालावं लागतं मात्र आयुष्यभर, असं कुठेतरी गुलजारजींना या तिसऱ्या ओळीत सांगायचं आहे. तेव्हा पहिल्या दोन ओळीतली त्यांची कहन ही तिसऱ्या ओळीमध्ये अधिक गहिरी, अधिक गडद आणि वास्तवाच्या अधिक जवळ आलेली आपल्याला दिसते. आता याचं शांताबाईंनी केलेलं अनुसर्जन. रोज उठून टांगायचा चंद्र रात्री आभाळात. पूर्ण न झालेली सगळी स्वप्न एकत्र करून जणू काही त्यांची गठडी बांधून रात्रीच्या त्या खुंटीवर टांगायची. रोज उठून टांगायचा चंद्र रात्री आभाळात, रोज दिवसाच्या उजेडात रात्र होई तो वाट बघायची. इथं मला गुलजारजींपेक्षा शांताबाईंचा अनुवाद जास्त आवडतो, जास्त भिडतो, आपला वाटतो. की रोज दिवसाच्या उजेडात रात्र होई तो वाट बघायची. आणि तिसरी ओळ अगदी वेगळ्या दिशेनं नेणारी, हातभर अंतर पार करण्यासाठी आयुष्यभर चालावं लागतं. इथं तो अर्थ अधिक गडद होतो. एक खूप हळवी अशी त्रिवेणी आहे आणि शांताबाईंनी त्याचं रूपांतरही खूप सुंदर केलेलं आहे. आता ही प्रेमात पूर्ण बुडालेली त्रिवेणी आहे. भोकरासारखे दोन डोळे आहेत, त्यांच्यामधून प्रेम नुसतं ओसंडून वाहत आहे. तारुण्याचा बहर आहे, तो समोर आहे. आणि ती दोघंही खरं तर अगदी गर्दीत आहेत, पण तिच्या डोळ्यातून उतून जाणारं ते प्रेम आहे. ते प्रेम, ते डोळे इतक्या उत्कटतेनं व्यक्त करतायत की तिनं काही म्हटलं नाही आणि तो काही बोलला नाही, तरी देखील
या प्रेमाचं गुज हे सर्वांपर्यंत पोहोचणार आहे अशी भीती त्याला वाटते. त्रिवेणी अशी आहे की इतने लोगों में कह दो आँखों को, इतने लोगों में कह दो आँखों को, इतना ऊंचा न ऐसे बोला करे. हे डोळे फार मोठ्यांदा बोलतायत तुझे. गुलजारजी म्हणतायत इतने लोगों में कह दो आँखों को, इतना ऊंचा न ऐसे बोला करो, लोग मेरा नाम जान जाते हैं. कळेल ना लोकांना सगळं गुपित, माझं नाव सुद्धा. मी खरं तर या प्रेमासह या गर्दीपासून खूप वेगळं राहू इच्छितोय असं गुलजारजींना म्हणायचंय. पण हे तुझे फितूर झालेले डोळे, हे तुझे स्वतःला न आवरू शकणारे डोळे आपलं सगळं गुज लोकांना सांगतायत. शांताबाई म्हणतात डोळ्यांना सांग तुझ्या, डोळ्यांना सांग तुझ्या, इतक्या लोकात मोठ्या आवाजात एवढ्या बोलू नका ना माझ्याशी. इतक्या लोकात मोठ्या आवाजात एवढ्या बोलू नका ना माझ्याशी. लोकांना माझं नाव ओळखू यायचं कदाचित, लोकांना माझं नाव ओळखू यायचं कदाचित. अशी हळवीसुद्धा त्रिवेणी आपल्याला या त्रिवेणी संग्रहामध्ये भेटते. गुलजारजींच्या काव्यामध्ये सावल्या श्वास घेत असतात, म्हणजे सांस लेते हैं जिस तरह साय. या गीतामध्ये आपल्याला कितीतरी प्रतिमा मिळतात नाही का. म्हणजे वेळेची पावलं, वक्त के पांव, बदन की आहट, डोळ्यांना स्पर्श करणारा सुगंध, या सगळ्या संवेदना शारीर आहेत. पण त्या इतक्या तरल रीतीनं येतात की शरीर आणि मन यांची भाषा कुठेही वेगळी राहत नाही. गुलजारजींच्या काव्याचं मोठेपण ते हेच. आणि त्रिवेणी वाचत असताना किंवा त्रिवेणीचा आनंद घेत असताना आपण तेच गुलजार शोधायचा प्रयत्न करतो. पण इथं गुलजारजींचं रूप थोडं वेगळं आहे. इथं जीवनातल्या, वास्तवातल्या, स्वप्नातल्या, स्वभावातल्या आणि सामाजिक स्वभावातल्या सुद्धा विसंगती औपरोधिक स्वरात ते मांडत असतात. कधी लाडिक भाषेमध्ये, कधी थेट भाषेमध्ये. पण ही गहन आपल्याला वेगळी वाटते, हेच खरं. ईश्वराचा शोध हा कवितेचा एक चिरंतन विषय आहे आणि गुलजारजीही त्याला अपवाद नाहीत. म्हणजे ईश्वर या संकल्पनेवर विश्वास ठेवायचा का, की त्याच्याही पलीकडे काहीतरी असतं, की सर्वात महत्त्वाची ही आपली तर्कबुद्धी. यासारख्या प्रश्नांच्या विळख्यामध्ये प्रत्येक कवी स्वतःला अडकवून घेत असतो आणि आपल्या परीनं आपलं भाष्य कवितेतून मांडत असतो. आता ही एक त्रिवेणी आहे कि ख्याल फेंका है रफ्तार बेपनाह के साथ, ख्याल फेंका है रफ्तार ए बेपनाह के साथ, खुदा को पहुँचे या उसके परे निकल जाए. कि उसके बाद जो पहुँचा तो मुझ तक आएगा. हे विचार पुन्हा वळून माझ्याचकडे येत आहेत का. म्हणजे पुन्हा मी कोण, कोहम, हा प्रश्न आला. आणि शांताबाई त्याचं अनुसर्जन करताना असं लिहून जातात, विचार भिरकावला मी बेफिकीरपणे आकाशात, तो आता ईश्वराशी जाऊन पोहोचणार की त्याच्याही पार जाणार. आणि तिसरी ओळ आहे की पलीकडे जाऊनही पुन्हा माझ्याशीच परत येणार, की पलीकडे जाऊनही पुन्हा माझ्यापाशीच येणार. आता हे शांताबाईंचं अनुसर्जन जेव्हा मी वाचलं त्यावेळेला कुसुमाग्रजांची एक कविता मला आठवली. कारण गुलजारजी, शांताबाई आणि कुसुमाग्रज असा एक सुंदर धागा मला तिथं मिळाला. ती कविता फक्त आपल्याला आठवण करून देण्यासाठी मी आपल्यासमोर सादर करते. अशी आहे की दिवाणखान्यात बसून चार चौघांच्या संगतीत मी जेव्हा तुझं अस्तित्व नाकारतो, दिवाणखान्यात बसून चार चौघांच्या संगतीत मी जेव्हा तुझं अस्तित्व नाकारतो, तेव्हा आकाशाचं एक दार किलकिल करून तू पाहतोस माझ्याकडे कौतुकानं, कुतूहला नाही. आणि सगळे निघून गेल्यावर ताऱ्यांच्या अंधुक प्रकाशात, आणि सगळे निघून गेल्यावर ताऱ्यांच्या अंधुक प्रकाशात तू उतरतोस माझ्या एकांतात आणि समोरच्या खुर्चीवर बसून म्हणतोस अभिनंदन, आणि समोरच्या खुर्चीवर बसून म्हणतोस अभिनंदन, तुझं विवेचन छानच होतं, तुझं विवेचन छानच होतं, इतकं की मलाही शंका आली माझ्या अस्तित्वाची. पण तरीही मला माहीत आहे, पण तरीही मला माहीत आहे मला मानणाऱ्यांमध्ये तू अग्रेसर आहेस, मला मानणाऱ्यांमध्ये तू अग्रेसर आहेस. फक्त तुझा दिवाणखाना तुझ्या
काळजापासून फार दूर आहे इतकंच. माणसाचा मेंदू आणि त्याचं हृदय, त्याच्या भावना आणि त्याची तर्कबुद्धी यांच्यामध्ये एक सनातन लढा सुरू असतो. आणि विचारी माणूस, संवेदनशील कवी आपापल्या परीनं या प्रश्नांची उत्तरं शोधत असतात. एखाद्या साहित्याचा अनुवाद करताना एखादी प्रतिभाशाली कवयित्रीसुद्धा त्याच मोजक्या शब्दांमध्ये हा शोध घेत असते आणि म्हणूनच ते अनुसर्जन इतकं प्रभावी होतं. एक वेगळी त्रिवेणी आहे गुलजारजींची. ते असं म्हणतात की आओ सारे पहनले आईने, आओ सारे पहनले आईने, सारे देखेंगे अपना ही चेहरा. आणि तिसरी ओळ, रूह अपनी भी किसने देखी है. आत्मा काय असतं ते? आत्म्याचा आवाज कुणी ऐकलाय? आजच्या जगाला अगदी फिट्ट बसणारी अशी त्रिवेणी आहे. आरशाचं रंगीबेरंगी दिखाऊ जग, आत्मप्रियता, आत्ममग्नता, आपण करू तो नियम, आपण ओढू ती रेघ, जीवनाची आपण करू ती व्याख्या, आनंद दुःख यांचीही व्याख्या आपलीच, आपल्याला आवडणारी माणसं अवतीभोवती, आपण त्यांची स्तुती करायची आणि त्यांनी आपलीच. हेच आपलं आनंदानं बहरलेलं जग. इतका संकुचितपणा जर आपल्या जीवनात असेल तर गुलजारजींची ही त्रिवेणी आपल्याला नक्की टोचेल. आणि त्याचं भाषांतर करत असताना, खरं ते भाषांतर नाहीच आहे, पण ही वेगळ्या ढंगानं घेतलेली किंवा अनुवादित केलेली अशी शांताबाईंची त्रिवेणी आहे. त्या असं म्हणतात, या सारे जण आरसेच वेढून घेऊ अंगभर. तसंच जगायचं आहे ना, खोटं खोटं. या सारेच जण आरसेच वेढून घेऊ अंगभर, साऱ्यांना आपलाच चेहरा दिसत राहील त्यात. आपला चेहरा पाहायचा आणि आपणच खुश व्हायचं. आणि साऱ्यांना सारेच सुंदर वाटतील इथं. साऱ्यांना सारेच सुंदर वाटतील इथं. इथंच आत्मा आणि त्याचा आवाज हरवलेला आहे. हेच त्यांना सांगायचं आहे. फक्त शांताबाईंची केहन वेगळी आहे, एवढंच या त्रिवेणीच्या निमित्तानं मला सांगायचं आहे. आता संध्याकाळ आणि रात्र यांचं गुलजारजींचं एक वेगळं नातं आहे. म्हणजे ते म्हणतात नाही का कि दिन और रात उसके बीच बसती है शाम, दिन उसे अपने साथ नहीं ले जाता, रात उसे अपनाती नहीं, बेचारी शाम फिर क्या करे, हमें ही आकर लिपट जाती है. जिनकी आमद का इंतज़ार है वो तो आने से रह जाते हैं और तरह तरह के आभासों के आहटों के साए हमारे इर्द गिर्द मंडराते रहते हैं. हे जे आभासांचे साये किंवा सावल्या आणि संध्याकाळ, कावरी बावरी झालेली संध्याकाळ, याचं एक वेगळंच नातं आपल्याला त्यांच्या अनेक अनेक गीतांमधून कवितांमधून दिसतं. आणि तसंच या त्रिवेणीमध्येही ते असं म्हणतात कि शाम गुजरी है बहुत पास से होकर लेकिन, शाम गुजरी है बहुत पास से होकर लेकिन, सर पे मंडराती हुई रात से जी डरता है. शाम गुजरी है बहुत पास से होकर लेकिन, सर पे मंडराती हुई रात से जी डरता है. इथं बोलणं पूर्ण झालं. आता तिसरी ओळ जी महत्त्वाची, सर चढ़े दिन की इसी बात से जी डरता है. खरं भय आहे ना ते त्या सर चढ़े दिन का डर है. आता बघा याचं रूपांतर, सांज वेळ मला अगदी लकटून निघून गेली. सांज वेळ मला अगदी लकटून निघून गेली, पण भोवती दाटू लागलेल्या रात्रीनं जीव घाबरतोय. भोवती दाटू लागलेल्या रात्रीनं जीव घाबरतोय आणि माथ्यावर चढणाऱ्या दिवसाचंही त्यामुळेच भय वाटतंय. काही भाष्य करायलाच नको, इतके थेट शब्द आपल्या अंतःकरणात पोहोचतात. पण आपल्याला आवडणाऱ्या, मोह घालणाऱ्या प्रतिमा हे गुलजारजी आपल्या कवितांमध्ये आणि गीतांमध्ये इतक्या वेगवेगळ्या पडाने, इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेनं वापरतात. त्यामुळे एक वाचक म्हणून आपल्याला वेगळाच अनुभव मिळतो आणि अर्थातच उत्तम वाचतो, उत्तम ऐकतो तेव्हा त्याचा आनंद आपल्याला होतोच.
गुलजारजींची अगदी हृदयस्पर्शी अशी त्रिवेणी आहे की उठ के जाते हुए पंछी ने बस इतना ही देखा. मला ते पहिले 2 शब्द खूप भावतात. उठ के जाते हुए, उड के नहीं, उठ के जाते हुए. म्हणजे पक्षासाठी सुद्धा ही गोष्ट खूप कठीण आहे बरं का. उठ के जाते हुए पंछी ने बस इतना ही देखा, देर तक हाथ हिलाती रही वो शाख फिजा में. अलविदा कहने को या पास बुलाने के लिए. आता ही त्रिवेणी आपल्यासमोर एक दृश्य उभं करते. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी आपल्या उबदार घराला सोडून तो किंवा ती घराबाहेर पडलेले आहेत आणि त्या संपूर्ण घराला सांभाळून ठेवणारी, उबदार पंखाखाली आपल्या अपत्यानं घेणारी ती माय म्हणजे ती फांदी, ती हात हलवते. जेव्हा आपल्या डोळ्यातले अश्रूंचे बांध कसेबसे आवरत ती आई आपल्या अपत्याला निरोप देत असते आणि आपला तो मुलगा किंवा आपली ती लेक दृष्टीआड झाली तरी देखील हात हलवत बसते. तो हात निरोपाचा असतो की परत बोलावण्याचा. आपलं मन खूप हळवं करणारी अशी त्रिवेणी शांताबाई अधिक हळवी करतात. त्या असं म्हणतात की उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहिले. उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहिले. कितीतरी वेळ फांदी हात हलवत होती. निरोप घेण्यासाठी की पुन्हा बोलावण्यासाठी. 72-73 साली रचलेल्या या त्रिवेणी वाचकप्रिय झाल्या होत्या. पण पुस्तक रूपानं वाचकांपुढे त्या येण्यासाठी 27-28 वर्षांचा काळ लोटला. अर्थात मराठी वाचकांसाठी हे अनुसर्जन शांताबाईंनी केलं आणि अधिकस्य अधिकम फलम असा अनुभव वाचकांना मिळाला. आपल्या साहित्यिक जीवनाच्या अखेरच्या कालखंडामध्ये या त्रिवेणींचं अनुसर्जन शांताबाईंनी केलेलं आहे. त्रिवेणीचा हा संग्रह शांताबाईंना समर्पित करताना गुलजारजी असं म्हणाले होते की शांताबाई, आप सरस्वती की तरह मिली और सरस्वती की ही तरह गुप्त हो गई. ये त्रिवेणी मैं आपको समर्पित करता हूँ. एका अत्यंत श्रेष्ठ अशा प्रतिभावान कवीनं दुसऱ्या तितक्याच श्रेष्ठ प्रतिभावंत अशा कवयित्रीला ही खरं तर दिलेली आदरांजली आहे. अलंकारिले कवण कवणे असं जे म्हणतो त्याचा प्रत्यय आपल्याला इथं येतो. आता त्रिवेणीचं अनुसर्जन करण्याआधी अनेक जपानी हायकूंचा, अर्थात इंग्रजीत अनुवादित झालेल्या जपानी हायकूंचा शांताबाईंनी अतिशय सुंदर अनुवाद केलेला आहे. बुसोन, बासो, रानसेत्सू यासारखे अनेक प्रतिभावान हायकूकार, या हायकूकारांचे हायकू त्याच लहजामध्ये, त्याच शैलीमध्ये शांताबाईंनी आपल्यापर्यंत आणून पोहोचवले. शांताबाईंच्या या अल्पाक्षरी अनुवादाबद्दल खूप बोलता येईल, पण मला असं वाटतं की त्यांनी अनुवादित केलेल्या 2 त्रिवेणी आपण अगदी ऐकण्यासारख्या आहेत. त्या असं म्हणतात की आता तर सभ्यता, संस्कृती, कला सारेच वाटून टाकले आपसात. भिडते की नाही? आता तर सभ्यता, संस्कृती, कला सारेच वाटून टाकले आपापसात. कुठून कुणी साथ घालणार नाही की प्रतिसाद देणार नाही. सारा अवकाश जणू कात्रीनं कापून टाकलाय आम्ही. काय प्रखर असं वास्तव शांताबाईंनी मांडलंय. मला मूळ गुलजारजींची त्रिवेणी आपल्याला ऐकवता आली नाही, तशीच ही दुसरी हे अनुसर्जनच ऐकवतीये की चला आपले बोलणे एकमेकात वाटून घेऊया. तोच रंग आहे. चला आपले बोलणे एकमेकात वाटून घेऊया. तुम्ही काही ऐकायचे नाही, मी समजून घ्यायचे नाही. तुम्ही काही ऐकायचे नाही, मी समजून घ्यायचे नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेच असतं का? तिसरी ओळ आहे, 2 अडाण्यांमधला हा किती सुसंस्कृत संवाद. 2 अडाण्यांमधला हा किती सुसंस्कृत संवाद. हॅट्स ऑफ शांताबाई. आणखी पुढं काय वाचायचं राहतं. मंडळी, जीवनामध्ये परिस्थितीनुसार अनेक संदर्भ बदलतात. अशा वेळेला साहित्यिका म्हणून आपण बदललो नाही याबद्दल शांताबाईंच्या मनात कुठेतरी खेदही आहे आणि तसाच आनंदही आहे.
त्यांच्या साहित्याच्या अखेरच्या कालखंडामध्ये त्या या बदलत्या अशा म्हणजे अभिसरणाकडे अंतर्मुख होऊन पाहतात असं वाटतं. म्हणजे त्यांच्या 4 ओळी आहेत. खरं तर त्या 4 ओळी स्वतंत्रपणे ऐकल्या तर ती एखादी त्रिवेणीच वाटावी अशा त्या अत्यंत प्रभावी टोकदार कहन असलेल्या 4 ओळी आहेत. त्या असं म्हणतात की बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत. बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत तसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा शोध लागत आहे मला. तसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा शोध लागत आहे मला. माझी मीच किती अनोळखी होत आहे स्वतःला. माझी मीच किती अनोळखी होतीये स्वतःला. रसिक हो, शांताबाईंबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. शांताबाईंच्या मनामध्ये एक आनंद भाविनी आहे आणि त्याच नजरेनं त्या जीवनाकडे पाहतात. जीवनातली सगळी दुःख, सगळे अनुभव त्या निश्चितपणे घेतात, शोषून घेतात. पण त्यानंतर मात्र ते आपल्यासमोर मांडत असताना त्यांचं अतिशय साधं, सुंदर, निष्पाप, भाबडं आणि तितकंच प्रगल्भ असं मन आपल्याला त्यांच्या साहित्याच्या सगळ्या आविष्कारांमधून दिसतं. मला डॉक्टर सलील कुलकर्णींचं एक वाक्य खूप आवडतं की मराठी भाषेचं वर्णन करायचं तर कसं म्हणूया. तर मराठी भाषा दिसत असेल तर कशी, तर डोक्यावरून पदर घेतलेली, साधी पांढरी शुभ्र सुती साडी, बारीक काठा पदराची, नितळ भाबडा असा चेहरा, चष्म्याआडचे बोलके डोळे, अशा शांताबाई म्हणजे आपली मराठी भाषा. हे त्यानं केलेलं वर्णन मला तंतोतंत पटतं. साहित्यात एवढ्या उंचीवर जाऊन सुद्धा शांताबाई ह्या जनसामान्यातल्याच एक साहित्यिका म्हणून राहिल्या. म्हणजे एका बाजूला मेघदूताचा भावानुवाद करायचा आणि दुसऱ्या बाजूला अशी त्रिवेणीसारखी अल्पाक्षरी गहन आपल्या शैलीत मांडायची. आणि हे करत असताना मूळ कवीची शैली हरवू द्यायची नाही. हे सारं अतिशय सहजपणे जमलेल्या अशा शांताबाई. गीतरचनेचा कुठलाही प्रकार, कुठलाही छंद त्यांनी अस्पर्शित ठेवला नाही. पण मला जे शांताबाईंचं रूप भावतं ते म्हणजे शांताबाईंचं अतिशय व्यापक असं ललित लेखन. त्यातले त्यांनी चिमटीत धरून आपल्यापुढे सांडलेले, ठेवलेले असे अनुभव आणि या अनुभवांचं, या ललित लेखांचं त्यांच्या गीतसृष्टीशी, त्यांच्या कवितासृष्टीशी असलेलं एक नातं. त्यामुळे शांताबाई ललित लेखातून जे बोलतात तेच कवितांमधून मांडतात आणि तेच एक वेगळं असं सौंदर्यवादी रूप घेऊन त्यांच्या गीतांमधून आपल्यापर्यंत येऊन पोहोचतं. आता हे नातं लावायची एकदा सवय झाली की तो छंद आपल्याला खूप आनंद देतो, हा माझा स्वानुभव आहे. म्हणजे आता बघा, शांताबाईंचा एक ललित लेख आहे, 6व्या सुखाची सराई. म्हणजे त्यात अमेरिकन सुरक्षा पथकामध्ये काम करत असलेली एक अगदी सामान्य रूपाची अशी नर्स आहे. एका अतिशय आणीबाणीच्या प्रसंगी ती वसतिगृहातल्या 50 मुलांना प्रसंगावधान ठेवून वाचवते आणि तिचं हे अतुलनीय धैर्य आणि प्रसंगावधान पाहून त्या सैन्यातलाच एक डॉक्टर आपलं प्रेम तिच्यापुढे व्यक्त करतो. अतिशय रुबाबदार असा हा डॉक्टर आणि अत्यंत सामान्य रूपाची अशी ती सुरक्षा पथकातली नर्स. इनग्रिड बर्गमनसारख्या प्रतिभाशाली अभिनेत्रीनं ही भूमिका निभावलेली आहे. आपल्या नीरस, स्नेहशून्य अशा जीवनाला प्रेमाचा कधी स्पर्श होईल हे तिला वाटलेलंच नसतं आणि ऐन युद्धाच्या धुमाळीत त्या डॉक्टरनं हे प्रेम व्यक्त केलं. त्या अनुभवानं ती विस्मयचकित होते आणि तिला काय बोलावं हे कळत नाही. या ललित लेखाचं नाव आहे इन ऑफ द सिक्स्थ हॅपीनेस, 6व्या सुखाची सराई, चित्रपटाचं नाव. पण ललित लेखामध्ये शांताबाई हा प्रवास इथंच संपवत नाहीत. त्या पुढं नेतात आणि त्या असं म्हणतात की 2 चिनी माणसं जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा एकमेकांचं अभिष्टचिंतन करताना म्हणतात की तुम्हाला 6 सुखांचा लाभ होवो. आता ही 6 सुखं कोणती? तर दीर्घायुरारोग्य, यश, कीर्ती, संपत्ती, नावलौकिक आणि कौटुंबिक सुख.
मग आता सहावं सुख कोणतं? तर ते ज्याचं त्याचं त्यालाच कळतं. कारण ते त्याच्या मनात असलेलं, पण लोकांना सांगता न येणारं असं सहावं, त्याच्या मनात दडलेलं असं सुख त्याला मिळो, इतकी सुंदर ही सदिच्छा असते. आता इथं थांबतील तर शांताबाई कसल्या? कारण ते पुढं जातात आणि म्हणतात की हे सहावं सुख नेमकं कसं असेल? तर बाळकृष्ण यशोदामाईच्या आसपासच कुठेतरी दडलेला असायचा. पण त्याला शोधून शोधून ती रणजीस आली की अचानक तो तिच्या समोर जायचा आणि भॉक करायचा. हे आपलं सहावं सुख असतं ना, ते असंच त्या बाळकृष्णासारखं लवाड असतं. ते आपल्या आसपासच कुठेतरी फिरत असतं. पण माणसानं मात्र अधूनमधून त्या सुखाचा शोध घ्यायला हवा. असं सांगून शांताबाई त्या ललित लेखाचं अवकाश किती व्यापक करतात बघा. आणि मग शांताबाईंचं ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा. हा जो गीतातनं आलेला प्रश्न आहे, तो प्रश्न या ललित लेखाशी आपली नाळ जोडतो. शांताबाईंच्या साहित्यातलं मोठेपण आणि त्यांचा जो परिपूर्ण अवकाश आहे तो असाच आहे. मला आपला निरोप घेताना असं म्हणावंसं वाटतं की शांताबाईंचं साहित्य अक्षय आहे, अजर अमर आहे. आणि हे साहित्य आपल्या मनातला रावा शोधण्यासाठी आपल्याला मदत करतं, म्हणूनच ते मोठं आहे. रसिको, स्मृतिगंधच्या गोंधळ शांताबाईंच्या शब्दांचं या मालिकेचा हा सांगतेचा भाग आपल्याला सगळ्यांना कसा वाटला ते आपण नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतो आहोत. स्मृतिगंधचं हे फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतो आहोत. धन्यवाद. नमस्कार.